भारतासाठी आणि जगभरातल्या संगीत रसिकांसाठी अतिशय दुःखाचा दिवस आहे। आमच्यासाठी आशाताई आमच्या कुटुंबातल्याच होत्या, अशा भावना त्यानं व्यक्त केलेल्या आहेत। आज माझ्या भावना व्यक्त करत असताना शब्द छोटे आणि अपुरे पडतायत। हा जो काही नुकसान हे झालेला आहे ते शब्दात मांडता येण्यासारखं नाही। एका क्षणासाठी हृदयाचा ठोका चुकला असं देखील त्यानं म्हटलेलं आहे। आणि त्यानंतर पुढच्या क्षणी माझं हृदय अत्यंत अगणित अशा स्वरमयी आठवणींनी भरून गेलं, ज्या त्यांनी मला दिलेल्या होत्या, आपल्या सगळ्यांना दिलेल्या होत्या। अशा भावना सचिन तेंडुलकर यांना व्यक्त केलेल्या आहेत। असं वाटतंय की या क्षणी काळ पूर्णतः थांबलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय, अभिनेत्री तब्बू या देखील पोहोचलेल्या आहेत आशाताईंचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। अनेक नायिका पडद्यावरती झळकल्या, त्याच्या मागे आशाताईंचा आवाज होता, त्यांना मोठं करण्यामध्ये आशाताईंचा आवाज होता। आणि आशाताईंची ही खासियत होती की पडद्यावरती जी नायिका असेल तिचे गुणविशेष, तिच्या हालचाली, तिचे हावभाव, तिची बोलण्याची ढब हे सगळं आत्मसात करून तिच्या शैलीमध्ये त्या गायचा प्रयत्न करायचा। त्यामुळे ते गाणं जेवढं आशाताईंचं असायचं तेवढंच ते त्या नायिकेचं असायचं। आणि अभिनेत्री तब्बू यांनी देखील आशाताईंचं अंत्यदर्शन घेतलेलं आहे। कुटुंबियांचं सांत्वन त्या करतायत। आज आशा भोसले यांच्यावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील आणि आज संध्याकाळी 4 वाजता शिवाजी पार्क मैदानावरती आशाताईंना अखेरचा निरोप दिला जाईल। तर आपले 3 प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। शिवाजी पार्क स्मशानभूमीतून मिकी घई आपल्यासोबत आहेत। आशा भोसले यांच्या निवासस्थानाहून वेदांत नेब आपल्यासोबत आहेत। तर आशा भोसले यांच्या निवासस्थानाबाहेरून विनोद घाटगे सध्या आपल्यासोबत आहे। आपण सुरुवातीला वेदांतकडे जाऊयात। आशा भोसले यांच्या निवासस्थानी सध्या तो आहे। वेदांत, आज आशाताईंना अखेरचा निरोप दिला जाणार आहे, पण त्याआधी अनेक मान्यवर तिथे पोहोचतायत, आशाताईंना निरोप देतायत, त्यांचं शेवटचं अंत्यदर्शन घेतायत।